जय शिवराय मित्रांनो, तर आपल्या शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आपण आज नवीन माहिती घेणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये। तर आपली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर आपण शेतीबद्दल, शासनाच्या नवीन स्कीमबद्दल, अशा बऱ्याच स्कीमबद्दल माहिती देत असतो। तर आज आपण माहिती देण्यासाठी आलो आहोत। तर माहिती याची देणार आहोत आपण। आजचा विषय आहे की लाडक्या बहिणीचे पैसे का बंद झाले आहेत। बऱ्याच जणांची कोरड आली आहे की लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहेत। हा हप्ता बऱ्याच महिलांना पडलेला नाहीये। तर याची कारणे आपण आज जाणून घेणार आहोत। तर त्याचं पहिलं कारण आहे की एका राशनवर 2 महिलांनी फॉर्म भरलेला आहे। हे सर्वांनी लक्ष करायचं आणि आपलं राशन कार्ड हे वेगळं करून घ्यायचं आहे। आपला हप्ता हा चालू होण्यास मदत होण्याची शक्यता आहे। आणि दुसरं कारण, आपल्या घरामध्ये जो राशन कार्ड मध्ये व्यक्तीचं नाव आहे तर त्याच्या नावाने 4 व्हीलर ही नसावी। कारण सर्वांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यायची। तर 4 व्हीलर नसावी आणि तो व्यक्ती म्हणजे तो त्या राशन कार्ड मध्ये कोणताही व्यक्ती आयकर विभागाचा कर भरणारा नसावा आणि इतर शासकीय योजनेचा त्याला लाभ मिळत नसावा। अशी ही कारणे आहेत। आणि आणखी एक कारण आहे की तो शासकीय नोकरीमध्ये कामाला नसावा किंवा त्याला शासकीय जॉब नसावा। आणि आधार मध्ये जर तुम्ही छेडछाड केली असेल, छेडछाड म्हणजे वय कमी जास्त करणे किंवा चुकीचं नाव असणे, अपडेट तुम्ही नाव इकडे वेगळं टाकलं असणार आणि अपडेटला नाव वेगळं असणार, हे पण कारण असू शकतं। आणि भारत शासनाचा अधिकारी हा नसावा आणि आपले वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, हे पण त्यामध्ये कारण आहे। तर ही आपण आज माहिती पाहिली आहे। लाडकी बहिणीचं पेमेंट का पडत नाही याची ही सर्व कारणे आहेत। तर आपला व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राइब करा आणि लाईक करा। धन्यवाद।